स्पोर्ट्स सायकोलॉजी म्हणजे नक्की काय? स्पोर्ट्स सायकोलॉजी हे इंडियात स्टील खूप अवघड विषय होता. जे टॉप लेवलला आहेत त्यांना बऱ्यापैकी सपोर्ट असतो, त्यांना बऱ्यापैकी माहिती असते, पण एखादा खेळाडू घडवण्यासाठी जे मानसिकता लागते, म्हणजे प्रेशर सिच्युएशन मध्ये जेव्हा एक्सपेक्टेशन्स असतात, एन्झायटी वाटते, तेव्हा परफॉर्मन्स नॉर्मली ड्रॉप होतो. पण तो ड्रॉप नाही व्हायला पाहिजे ह्याच्यासाठी स्पोर्ट्स सायकोलॉजी हेल्प करतं. त्यांना करंटली हँडल पण करायचं असतं, स्किल्स डेव्हलप पण करायचे असतात, फक्त फिजिकल नाही, मेंटल नाही, तर टेक्निकली डेव्हलप करायचं असतं. त्यांचे स्केड्यूल्स आणि टुर्नामेंट कॅलेंडर पण त्यांना बघायचं असतं. सो त्यांच्या गोष्टी बऱ्याच त्यांना डेव्हलपमेंटल स्कोप्स असतात. कुठून सुरुवात व्हायला पाहिजे? शाळेपासून सुरू झालेलं चांगलं का असोसिएशन्स, बीट, डिस्ट्रिक्ट, स्टेट? पूर्वीच्या पिढ्यांमध्ये हे मे बी थोडंसं जास्त सोपं होतं. ते ऍथलीट्स पेक्षा जास्त पेरेंट्स. तरक्की की बुक में जे म्हणजे दारोदार दर 4-6 महिन्यांनी कोचेस बदलतात. तर त्या पेरेंट्ससाठी तू आता काय सांगशील? एक सायकोलॉजिस्ट, ती व्यक्ती काम करत होती एका IPL फ्रँचाइज बरोबर. तो सांगितलं गेलं एका एस्टॅब्लिश्ड खेळाडूला की जर तुला काही गप्पा मारायच्या वाटल्या तर मी आहे. ओके, तर तो खेळाडू म्हणला की आपको क्या लगता है हम पागल? खेळाचं महत्त्व काय हे साध्या भाषेत सांगायचं म्हणलं तर यश पचवायला शिकणं आणि अपयशातून उभारी देण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींसाठी खेळाचा उपयोग होतो. आणि या दोन्ही गोष्टी अल्टिमेटली आपल्या मानसिक संतुलनाशी निगडीत आहेत. आणि त्याच्यामुळेच आजच्या जगात फक्त खेळाडूंसाठीच नाही पण प्रत्येक लहान मुलापासून थोरांपर्यंत सगळ्यांसाठी मानसिक स्वास्थ्याचं महत्त्व दिवसागणिक वाढत चाललेलं आहे. आणि कॉम्पिटिटिव्ह ॲथलीटसाठी तर हा मुद्दा जास्त महत्त्वाचा आहे. आणि त्याच्यामुळे स्पोर्ट्स सायकोलॉजी म्हणजे काय आणि प्रोफेशनल ॲथलीटपासून ग्रासरूट किंवा शाळेतल्या मुलामुलींपर्यंत स्पोर्ट्स सायकोलॉजीची असलेली आवश्यकता, या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आपण आज भेटूया गायत्री वर्तक मडकेकरला. स्वागत आहे कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये गायत्री. गायत्री, सुरुवात करताना खेळाडू नंतर जेव्हा तू स्पोर्ट्स सायकोलॉजी, क्रीडा मानसशास्त्र या विषयात तू स्पेशलाइज करायचं ठरवलंस, त्यावेळेस असा कुठला ट्रिगर होता का की तुला स्वतःला रिअलाइज झालं की एक खेळाडू म्हणून या गोष्टीचा अवेअरनेस मला नव्हता किंवा या एखाद्या गोष्टीमुळे मला याचं महत्त्व कळलं आणि म्हणून मला हे करायला जास्त आवडेल? कसं झालं? नाही, ऍक्च्युली मी जेव्हा खेळत होते स्वतः, तेव्हा मी बाम सरांकडे मेंटल ट्रेनिंग करायचे आणि मला त्याचा फायदा झाला होता. अर्थात असं मला माझ्या पालकांना, माझ्या कोचेसना वाटायचं. आणि मला माझे पेरेंट्स खूप प्रोॲक्टिव्ह होते, तर त्यांनी मला खूप लहानपणीच त्यांच्याकडे नेलं. त्याच्यामुळे माझ्या 17-18व्या वर्षीपर्यंत मला बऱ्याच गोष्टी ऑलरेडी येत होत्या. मेंटली कुठल्या सिच्युएशन्समध्ये काय करायचं हे मला माहिती होतं. आणि मला असं वाटलं की त्याचा मला खूप फायदा झाला. ऑल्सो जेव्हा बाकीच्या पियर्सना मी बघायचे की अच्छा ते ह्या सिच्युएशनमध्ये पण त्यांना माहिती नाही आहे ह्याच्यात काय करायचं, तेव्हा मला असं वाटायचं की यार ह्यांना कोणीतरी आधीपासून शिकवलं असतं तर त्यांना फायदाच झाला असता. आणि मग त्या दृष्टीने मी जेव्हा माझा अभ्यास चालू केला तेव्हा स्पोर्ट्स सायकोलॉजी हे इंडियात स्टील खूप अवघड विषय होता. सायकोलॉजीच मुळात अवघड विषय होता. तर स्पोर्ट्स सायकोलॉजीकडे जेव्हा मी विचार केला की आता आपण काम सुरू करायला पाहिजे, तेव्हा माझा हेतू हाच होता की जे टॉप लेवलला आहेत त्यांना बऱ्यापैकी सपोर्ट असतो, त्यांना बऱ्यापैकी माहिती असते, पण एखादा खेळाडू घडवण्यासाठी जे मानसिकता लागते किंवा जे तो खेळाडू शिकत असताना लहानपणीपासून त्याला मिळालं मानसिक दृष्टीने तर हेल्प होईल. या दृष्टीने ॲक्च्युली मला असं वाटलं की जेवढ्या लवकर काम चालू करू तेवढं बेटर आहे, कारण मला तसाच उपयोग झाला होता. ओके. आणि सिम्प्लिफाय करण्यासाठी, एकदा फक्त उजळणी करण्यासाठी की स्पोर्ट्स सायकोलॉजी म्हणजे नक्की काय असं जेव्हा लोक विचारतात किंवा पहिल्यांदा म्हणजे जेव्हा एखादा कोच म्हणतो एखाद्या पालकांना की तुमच्या मुलाला किंवा मुलीला आपण एक सेशन करून बघूया आपण काय होतंय, तर तो जो प्रश्न असतो स्पोर्ट्स सायकोलॉजी म्हणजे काय हे तुम्ही
पहिल्या ब्रीफ मध्ये काय समजावून सांगता? ऍक्च्युली स्पोर्ट्स सायकॉलॉजी इज अ सायन्स. ओके, ते सायन्स आहे जे तुम्हाला क्रुशियल सिच्युएशन्समध्ये, प्रेशर सिच्युएशन्समध्ये ऑन फील्ड तुमचा परफॉर्मन्स, तुमची जी लेवल आहे त्या लेवलला परफॉर्म करण्यासाठी तुम्हाला हेल्प करतं. म्हणजे प्रेशर सिच्युएशनमध्ये जेव्हा एक्सपेक्टेशन्स असतात, एन्झायटी वाटते, तेव्हा परफॉर्मन्स नॉर्मली ड्रॉप होतो, पण तो ड्रॉप नाही व्हायला पाहिजे ह्याच्यासाठी स्पोर्ट्स सायकॉलॉजी हेल्प करतं. ही पहिला ॲस्पेक्ट आहे. आणि द सेकंड ॲस्पेक्ट इज की तुम्ही तुमच्या क्रीडा क्षेत्रातल्या जर्नीमध्ये तुम्हाला जे चॅलेंजेस येऊ शकतात पुढे जाऊन, त्या चॅलेंजेससाठी मानसिक दृष्ट्या तयारी करणं, दिस इज द सेकंड ॲस्पेक्ट. सो आम्ही त्याला जनरली क्युरेटिव्ह आणि एक प्रिव्हेंटिव्ह साईड असं म्हणतो. आणि जस्ट त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी, एका सेशनमध्ये फारसं काही होत नाही, कारण ना माझ्याकडे जादूची छडी आहे ना काही. म्हणजे एका सेशनमध्ये फक्त जो ॲथलीट येतो त्याच्याबरोबर त्याची माहिती घेणं किंवा त्याचं मेंटल स्टेट असेस करणं आणि त्याला स्पोर्ट्स सायकॉलॉजी म्हणजे काय, ते कसं शिकवतात, त्याचा प्रोसेस काय हे समजून सांगणं, ह्याच्या पलीकडे जाऊन असं नक्कीच नाहीये की एक सेशन केल्याने किंवा 2 सेशन्स केल्याने माझा स्पोर्ट्स सायकॉलॉजीमुळे परफॉर्मन्स वाढला. राईट. 100% मान्य. आणि साधी गोष्ट म्हणजे जर पालकांनी प्रश्न विचारला किंवा आता आपण दोघे जण इंडिव्हिज्युअल बॅडमिंटन रॅकेट स्पोर्ट खेळलो, तो जे साधी गोष्ट मला समजायला स्वतःचं खेळणं संपवावं लागलं. आणि जेव्हा मी थोडंफार बाकीच्यांशी कोचिंग वगैरे पद्धतीने बोलायला लागलो की हात कडक का होतो, ते जे प्रेशर सिच्युएशनला हे खेळताना कधी समजलं नाही, खेळणं थांबल्यानंतर समजलं या गोष्टींमुळे होतं. ते जर वेळीच ऍड्रेस करण्यासाठी तुझी आणि तुझ्यासारख्या जे बाकीचे गिनेचुने प्रोफेशनल्स आज सिरियसली काम करतात त्यांची मदत खूप होऊ शकते. या दृष्टीने तू म्हणलीस तसं की एलिट ॲथलीट्सना अवेअरनेस आहे, पण एलिट ॲथलीट्सच्या बाबतीत आता आपण असं उदाहरण घेऊ की आजकाल तुम्ही समीक्षाच्या माध्यमातून बऱ्याचशा राष्ट्रीय संघांबरोबर काम करता. इंडिव्हिज्युअल स्पोर्ट्सचे सांघिक खेळ आहेत, कॉमनवेल्थ गेम्ससाठी, एशियन गेम्ससाठी, ऑलिम्पिकसाठी. तो एखाद्या वेळेस जेव्हा तुम्ही डायरेक्ट त्या इव्हेंटसाठी वर्षभर जर तुम्ही आलात तरच तुमचा उपयोग होऊ शकतो. आणि त्यावेळेस त्या ॲथलीट्सना समजून घेण्यासाठी किंवा त्या ॲथलीट्सचा विश्वास संपादन करण्यासाठी तुला काय करावं लागतं? आय थिंक जेव्हा एक एलिट ॲथलीट एका टुर्नामेंटसाठी, पर्टिक्युलर वर्ल्ड चॅम्पियनशिप असो किंवा कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स, पॅरालिम्पिक्स, ऑलिम्पिक्स असे जेव्हा मल्टीस्पोर्ट बिग इव्हेंट इन देअर करिअर, हे जे हायलाइटेड टुर्नामेंट्स असतात त्याच्यासाठी ओव्हरऑलच मला वाटतं बऱ्याच वेळा ॲथलीटचा ओपननेस थोडासा हाय असतो. ओके, अगेन इट डिपेंड्स, प्रत्येक ॲथलीट थोडा वेगळा असतो, पण थोडा ओपननेस हाय असतो. आणि त्यांना त्या टुर्नामेंटमध्ये चांगलं करण्यासाठी जी काय थोडी छोटी मोठी ज्यांची मदत घेता येईल ते घेण्याची त्यांची मानसिकता असते. राईट. आणि आय थिंक त्यामुळे त्या प्रेपरेटरी फेजमध्ये काम करणं हेल्पफुल होतं. पण त्या प्रेपरेटरी फेजमध्ये जर रेग्युलर काम केलं आणि त्या ॲथलीटनी सिरियसली ते प्रॅक्टिस केलं तर त्याचा फायदा होतो. आय थिंक विश्वासाचा जेव्हा संबंध येतो तेव्हा दॅट इज मोर टू डू विथ जेव्हा एखाद्या ॲथलीटला स्वतःबद्दल किंवा स्वतःच्या पास्टमध्ये किंवा स्वतःच्या करंट सिच्युएशन्समध्ये काही स्ट्रगल असतं, करेक्ट, काही प्रॉब्लेम्स असतात, तेव्हा ॲक्च्युली ट्रस्ट किंवा विश्वास याच्याबद्दल आपण त्या गोष्टी जास्त, त्यांची भूमिका जास्त वाढते. पण असं तुम्हाला विचारलं असतं, मला असं वाटतं की ट्रस्ट इज अ बिग फॅक्टर अबाउट इन सायकॉलॉजी. पण जेव्हा तुम्ही प्री कॉम्पिटिटिव्ह काम करता तेव्हा मला एक सायकॉलॉजिस्ट आहे, सायकॉलॉजिस्ट हा एक प्रोफेशनल आहे आणि तो खरंच प्रोफेशनल असावा. आणि त्या प्रोफेशनलकडे ही स्किलसेट आहे किंवा त्याला त्याचे एथिक्स माहिती आहेत. हे जेव्हा तो सायकॉलॉजिस्ट त्याच्या जुन्या कामातनं एस्टॅब्लिश करतो किंवा त्या एथिक्सबद्दल जेव्हा तुमचा क्लायंट तुमच्यावर विश्वास ठेवू शकतो तेव्हा ही जर्नी खूप सोपी होते असं मला वाटतं. ओके. आता उदाहरणार्थ अशी कधी वेळ आली आहे का की स्टबर्न असतात ॲथलीट्स खूप, मग त्यांच्याबरोबर त्यांना तो महत्व, कारण का मी एक किस्सा सांगतो तुला, थोडासा वाढीव वाटेल लोकांना, पण हा खरंच मला एका सायकोलॉजिस्टनेच सांगितलेला किस्सा आहे. कोविडवाल्या IPL मध्ये एक सायकोलॉजिस्ट, ती व्यक्ती काम करत होती एका IPL फ्रँचाईज बरोबर,
आणि IPL फ्रँचाईजमध्ये पहिल्यांदा काम करत होती ती त्या फ्रँचाईज बरोबर. तो सांगितलं गेलं एका एस्टॅब्लिश्ड खेळाडूला की जर तुला काही गप्पा मारायच्या वाटल्या तर मी आहे. ओके, तर तो खेळाडू म्हणला की आपको क्या लगता है हम पागल आहे. ओके, मग अशा वेळेस तुम्हाला काय ऑप्शन उरतो की वाट बघणं? आय थिंक इथे कॉन्टेक्स्टच म्हणजे तुम्हाला गप्पा माराव्याशा वाटल्या हा कॉन्टेक्स्टच मुळात आय थिंक थोडासा वेगळ्या दिशेने चाललाय. ओके, आय थिंक काउन्सिलरचा जो रोल आहे किंवा सायकॉलॉजिस्टचा जो परफॉर्मन्स आणि हाय परफॉर्मन्स सेटिंगमध्ये जो रोल आहे तो एस्टॅब्लिश करणं. तुम्ही कुठच्या गोष्टीवर काम करता, तुम्ही ते का करता, तुम्ही हे केल्यावर तुम्हाला काय फायदा होईल हे करणं खूप महत्वाचं असतं. हे जर न करता तुम्ही डायरेक्ट 1, 2, 3 व्यक्तींशी जाऊन बोललात की मी आता अवेलेबल आहे, मला तुम्ही कधी काही लागलं तर सांगा, तर कधी काही लागलं तर सांगा म्हणजेच काहीतरी प्रॉब्लेम असेल तर सांगा हे आपण बिटवीन द लाईन्स रीड करतो, राईट. सो आय थिंक पहिले म्हणजे असे प्रॉब्लेम्स येऊ शकतात, बट आय थिंक इट्स अ लॉट टू डू विथ युअर कम्युनिकेशन विथ ॲथलीट्स ऑल्सो. म्हणजे तुम्ही कसं बोलता, काय बोलता ह्याच्यावर खूप डिपेंडेंट आहे. आणि असे स्टबर्न ॲथलीट्स म्हणजे काही ॲथलीट्स असतात की त्यांना एक सक्सेसफुल फॉर्म्युला माहीत असतो, राईट, आणि ते करत आलेले असतात, सो त्यांना त्याच्यात चेंज नसतो करायचा. पण आय थिंक प्री कॉम्पिटिशन फेजमध्ये बिंग रिस्पेक्ट लाईक त्याच्याबद्दल रिस्पेक्ट असणं की त्यांची ती स्पेस आहे, ओके, आणि आपण काय करू शकतो त्यांच्यासाठी हे त्यांना सांगितल्यावर ते त्यांची ती मॅच्युरिटी आहे की ते नक्की येऊन तुम्हाला काहीतरी विचारतील जर त्यांना काही लागलं तर. हे अंडरस्टँडिंग एका सायकॉलॉजिस्टला असणं खूप इम्पॉर्टंट असतं. सो स्टबर्न ॲथलीट्स मिळतात, पण माझा हा पण खूप एक्सपिरियन्स आहे माझ्या कामामधला की जेव्हा स्टबर्न ॲथलीट्स भेटतात तेव्हा बऱ्याचशा वेळा असं होतं की त्यांचा पूर्वीचा एक्सपिरियन्स एवढा चांगला नसतो आणि त्या एक्सपिरियन्समुळे ते बऱ्याच वेळा सायकॉलॉजिस्ट म्हणलं की नकोच असं म्हणतात. पण जर चांगला एक्सपिरियन्स असेल किंवा तुम्ही जर हे एस्टॅब्लिश करू शकलात की मी वेगळ्या पद्धतीने चांगलं काम करू शकते, मी फील्डवर उभी आहे तुमच्याबरोबर, मला कळतंय काय चाललंय, तर आय थिंक ॲथलीटचा ओपननेस थोडा जास्त असतो. ओके, आत्ता आपण हे रूढार्थाने आपण जे बोलतोय ते सगळं एस्टॅब्लिश्ड ॲथलीट्स जे प्रोफेशनल्स आहेत, जे नॅशनल और इंटरनॅशनल लेवलला खेळतात या बाबतीत आपण बोलतोय, त्यांना गोल सेंटर ते जास्त असणं अपेक्षित असतं. जवळजवळ सगळेजण आज भारतातही असतात. एक स्टेप खाली येऊ आपण, हेच गोष्ट की जे आपण ग्रासरूट लेवलला ओके किंवा जे अस्पायरिंग ॲथलीट्स असतात ते ॲथलीट्सपेक्षा जास्त पेरेंट्स तरक्की की भूक में जे म्हणजे दारोदार दर 4-6 महिन्यांनी कोचेस बदलतात, तसे जेव्हा ते नाही आता हा किंवा ही तिच्याकडे जाते ना, मग आम्हाला पण तिकडे गेल्यानंतर तसं व्हायला पाहिजे. तर त्या पेरेंट्ससाठी, त्या कोचेस आणि ॲथलीटसाठी तू आत्ता काय सांगशील की लवकर जॉईन करून लवकर जर बॉन्ड एस्टॅब्लिश झाला तर कोणीही असो, स्पोर्ट्स सायकोलॉजिस्ट किंवा काउन्सिलर, कन्सल्टंट, ते किती महत्वाचं आहे की तो म्हणजे जसं आता समीक्षा तुम्ही दोघी जणी लक्ष सेन बरोबर दशक म्हणजे किती कधीपासून काम करता? 12 वर्ष. समीक्षा सुरू व्हायच्या आधीपासून काम करता? नाही 12 वर्ष. तर त्या बाबतीत ते किती महत्वाचं आहे? मला असं वाटतं जेवढं लवकर चालू कराल तेवढं बेटर. कारण जसं तुम्ही एखाद्या मॅचला फिजिकली कसं प्रिपेअर करायचं हे जसं आपण विचार करतो की अरे हां, या मुलांनी पहिल्यापासून शिकलं की फिजिकली असं प्रिपेअर करायला पाहिजे मॅथ्ससाठी, तसंच मेंटली मॅथ्ससाठी कसं प्रिपेअर करायचं हे जर आधीपासूनच शिकलेलं असेल ते मूल तर त्याला त्याचा फायदाच होणार आहे. बऱ्याच वेळा आमच्या कामात असं आढळतं की मुलं येतात आणि ते हरायचं नाही म्हणून खेळतात. ओके, मला जिंकायचंय, मला जिंकण्यासाठी काहीतरी करायचंय, ह्याच्यावरचा फोकस खूप कमी असतो. ओके, आणि हे का असतं? कारण बऱ्याच वेळा आपण जेव्हा लहानपणी मॅच खेळायला जातो तेव्हा आपल्या मित्रमैत्रिणींच्या बाहेरच्या एन्व्हायरमेंटमध्ये बरीच लोक म्हणतात अरे ह्याच्याशी नाही हारू शकत, आणि ते मुलं पिकअप करतात. तर तेव्हाच आपण त्यांना जर करेक्ट स्टेप्स सांगितल्या की तुम्ही काय विचार केला पाहिजे, कॉन्फिडन्स कसा बिल्ड करायचा असतो, ब्रीदिंग टेक्निक म्हणजे नक्की काय, राईट, तुला हे वाटतंय ह्याचा अर्थ तुला नर्वस वाटतंय असं नाहीये, हे एवढं नर्वसनेस इम्पॉर्टंट आहे, किंवा हा प्रेशर जे वाटतंय ह्याच्यासाठी हे टेक्निक वापर, हे जर तुम्ही लहानपणीपासून शिकवलात तर जसं टेक्निक सुद्धा एखादी स्किल आहे, जसं म्हणजे क्रिकेटमध्ये सपोज तुम्ही म्हणलात की कव्हर ड्राईव्ह मारायला शिकलं तर पहिल्या दिवशी मूल ज्या लेवलला कव्हर ड्राईव्ह मारतं ते 4 वर्षांनी बेटरच होत जातं.
तसंच मेंटल स्किल्सचं पण आहे. जसं तुम्ही पहिल्यांदा तुम्हाला येतं ते 4 वर्ष केलं तर बेटरच होतं. सो आय थिंक यंगर यू स्टार्ट द बेटर इट इज. देर इज नो डाऊट अबाउट इट. पण एक याच्यात प्रॉब्लेम काय होतो की ज्या वेळेस पालक विचार करतात किंवा सपोर्ट सिस्टम विचार करते की आपण स्पोर्ट्स सायकॉलॉजिस्ट कडे जाऊ, तेव्हा ही अपेक्षा असते की अरे मग पुढच्या वर्षभरात माझा मुलगा सर्वात मेंटली स्ट्रॉंग पाहिजे. त्यांची मानसिक तयारी पाहिजे की आपण जसं टेक्निकल स्किलवर पेशन्स ठेवला पाहिजे तसंच मेंटल स्किलवर पण थोडा पेशन्स ठेवला पाहिजे. ओके. आणि मग ही सुरुवात जेवढ्या लवकर सुरू होईल ते चांगलं. कोणावर जास्त भर म्हणजे जास्त जबाबदारी कोणाची आहे? शाळेपासून सुरू झालेलं चांगलं का असोसिएशन, बीट, डिस्ट्रिक्ट, स्टेट खरंच ते केलं जातं का आज? कारण काय आपण जे म्हणतोय की एकीकडे भारत स्पोर्टिंग वर्ल्डमध्ये टॉप लेवलला नक्की परफॉर्मन्स उंचावतोय, पण ते खाली जे पिरामिड वाढायला पाहिजे, बेस स्ट्रॉंग व्हायला पाहिजे, त्याच्यात हा खूप महत्वाचा ऍस्पेक्ट आहे. मग ते कुठून सुरुवात व्हायला पाहिजे आणि कुठे आता प्रॅक्टिकली तुम्हाला ते कितपत सोपं होतंय किंवा चॅलेंजेस किती आहेत की लोकांना हे कन्व्हिन्स करणं की लवकर सुरू करा? पूर्वी खूप होते, असं मी नक्की सांगेन. पूर्वी जसं तू आत्ता म्हणलास की मला काही प्रॉब्लेम आहे का, हा प्रश्न बऱ्याच वेळा यायचा. पण आता मला वाटतं की खूप ओपननेस वाढलेला आहे स्पोर्ट्स सायकॉलॉजीचा. आय थिंक चांगलं काम करत असाल तर नक्की ओपननेस आहे लोकांचा. मला माहिती नाही की शाळा कितपत ही ऍक्टिव्हिटी सपोर्ट करू शकेल, कारण ऑलरेडी आपल्याकडे स्पोर्ट्स पिरियड्स एवढेच असतात. करेक्ट. सो ऑलरेडी इफ यू थिंक अबाउट इट, युअर फोकस ऑन स्पोर्ट इन जनरल इन स्कूल इज ओनली सो मच. आता त्याच्यात स्पोर्ट्स सायकॉलॉजीवर किती फोकस करेल शाळा आणि त्यांना किती वेळ आहे ते करायला हे मला माहित नाही, पण केला तर अगदी उत्तम आहे. पण आय डेफिनेटली थिंक की जेव्हा मुलं कॉम्पिटिटिव्ह खेळायला लागतात तेव्हा त्यांनी स्पोर्ट्स सायकॉलॉजीचं ऍटलिस्ट बेसिक्स चालूच केले पाहिजेत. मी असं नाही म्हणत की आमचा मुलगा 1 तास मग त्यांनी ऍक्टिव्हिटी करावी म्हणून आम्ही त्याला कुठेतरी पाठवतो तर त्यांनी करावी. पण जर तुमच्या मुलाला कॉम्पिटिटिव्ह खेळायचं असेल, तुमची अशी अपेक्षा असेल की त्या मुलांनी काहीतरी खेळात थोडंफार तरी लेवलवर खेळावं किंवा त्याचा कल आहे किंवा त्याला पुश करायचं, तर नक्की स्पोर्ट्स सायकॉलॉजी त्यांनी तेव्हा चालू करायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात तुझं असं म्हणणं आहे की जे आपल्याकडे म्हणतात ना नाही खेळात टाकू म्हणजे काय होईल की यश पचवणं जमेल आणि अपयशचा सामना करायला आपोआप तयार होईल, पण ते करायचं कसं हे जर सांगितलं गेलं नाही तर ते नाही जमत ना. म्हणजे हो, मला असं वाटतं, कारण आता पूर्वीच्या पिढ्यांमध्ये हे मे बी थोडंसं जास्त सोपं होतं असं मी म्हणेन, कारण फ्री प्ले, टाइम विथ फ्रेंड्स, हे सगळे जे गोष्टी होत्या ह्या आपल्याला हे करायला खूप वेळ मिळायचा. ओके. मला खूप वेळ नाही आठवत की इव्हन माझ्या लहानपणी की आम्ही खाली खेळायला गेलो आणि कोणीतरी जिंकलं, हारलं, आऊट झालं म्हणून आपण रडत घरी आलोय. ओके. पण आजकालची मुलं रडत येतात कारण त्यांना नाही येते पचवता, कारण आपण त्यांना खूप प्रोटेक्टेड एन्व्हायरमेंटमध्ये वाढवतोय, खूप स्पेसिफिक एन्व्हायरमेंटमध्ये वाढवतोय. त्यामुळे मला वाटतं की आजकालच्या मुलांना ही स्किल्स ऑटोमॅटिकली तेवढ्या लवकर मिळू शकत नाहीयेत. आणि म्हणून ती शिकवली गेली पाहिजे. राईट. आणि मग ज्याच्यात पुढचा मुद्दा येतो पेरेंट्सच्या दृष्टीने. आता आपण पेरेंट्सना काय करायला पाहिजे हा मुद्दा करतो या कोचेसना, पण ते परवडतं कसं मॅडम? परवडायला तर पाहिजे. तर त्या बाबतीत गेल्या 10-12 वर्षांमध्ये जेव्हा तू काम करतेस, तू आणि जानकी काम करतात, ते चित्र कितपत बदललं? आय थिंक समीक्षाचा इथॉस होता की आम्हाला स्पोर्ट्स सायकॉलॉजी अफोर्डेबल ठेवायचं होतं आणि ते बऱ्यापैकी लेवलला आम्ही कंटिन्यू करू शकलोय. आणि आय थिंक जेवढं स्पोर्ट्स सायकॉलॉजी अफोर्डेबल राहील, ओके, त्यात जर गव्हर्नमेंटचा सपोर्ट आला आणि जे गव्हर्नमेंट पण सपोर्ट करतायत आता किंवा फेडरेशन सपोर्ट करतात, असोसिएशन सपोर्ट करतात, तर जेवढ्या लेवलवर तो सपोर्ट सायकॉलॉजिस्टला वाढेल तेवढं ते जास्त अफोर्डेबल होईल. पण ऑफकोर्स आय थिंक अफोर्डेबिलिटी अगेन इज लिंक टू इम्पॉर्टन्स अँड प्रायोरिटी. ओके. म्हणजे मी एखादी गोष्ट विकत घ्यायची आहे, मला ती कितीही महाग असेल तरी मी ती घेते, कारण ती गोष्ट घेतल्याचं मला हातात धरल्याची किंवा काहीतरी मिळाल्याची एक सॅटिस्फॅक्शन असतं. पण माइंड स्किल्सवर काम केल्यावर ती गोष्ट मिळत नाही, ती मेंटली मिळते, ती दिसत नाही, त्याला हात नाही लावता येत.
ह्या भावनेमुळे मला वाटतं की बऱ्याच वेळा ते प्रायोरिटाईज केलं नाही जात. वेरॅज आय थिंक ते अफोर्डेबल आहे आता. अशी अजिबात म्हणजे जर तुम्ही खरंच अफोर्डेबल सायकॉलॉजी सर्व्हिसेस बघितल्या तर त्याच्यात आय थिंक अवेलेबिलिटी आहे. मे बी 5 वर्षापूर्वी पण थोडं डिफिकल्ट होतं, पण आज नक्कीच आहे. म्हणजे आमचं स्वतःचं ऍप आहे, ते ऍप पण एकदम अफोर्डेबल रेटला आहे आणि त्याची आयडिया तीच आहे आणि ते पण हिंदीमध्ये अवेलेबल आहे. ओके, काहीतरी एक ब्रेक घेऊन आपण ज्या मीडियममध्ये करतो त्यामुळे रॅपिड फायर करण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे. सुरू करूया. स्विमर, बॅडमिंटन प्लेअर का मेंटल ट्रेनर? मेंटल ट्रेनर. मेंटल ट्रेनिंग लहान मुलांबरोबर का मेंटल ट्रेनिंग टॉप ॲथलीट्स बरोबर? ग्रासरूट. पण घर कसं चालणार मग? ओके, जेव्हा टॉप लेवल ॲथलीट्स बरोबर काम करायचं असतं तेव्हा एक ते जे हाय प्रेशर सिच्युएशन डील करण्यासाठी एक गोष्ट जर सांगायची वेळ आली तर ती रूढार्थाने कुठली सांगतेस? फोकस ऑन युअर ब्रेथ. ओके. आणि फिअर ऑफ फेल्युअर कसं ओव्हरकम करणार? आय थिंक मी हे म्हणेन की प्रेशर इज अ प्रिव्हिलेज ऑफ अ चॅम्पियन. आणि विदाउट द प्रेशर there's not much you can really achieve. So, you know, if you have pressure, you've earned it. You have to feel good about what you've earned. राईट. मेंटल ट्रेनिंगच्या बाबतीतला सर्वात मोठा गैरसमज भारतातला? काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून आपण स्पोर्ट्स सायकॉलॉजिस्टकडे जातो. आता 2 बॅकग्राऊंड्स आहेत भारतात एलिट ॲथलीट्समध्ये सुद्धा. एक प्रिव्हिलेज बॅकग्राऊंडवाले जे असतात त्यांना बऱ्याच वेळा हा प्रश्न येतो की का करायचं, म्हणजे का रोज तेच करायचं? ते मोटिवेशन आणण्यासाठी जर एक गोष्ट सांगायची म्हणजे तर काय सांगू? सेल्फ रिफ्लेक्शन. ओके. आणि मेंटल हेल्थ ॲथलीट्स, कॉम्पिटेटिव्ह ॲथलीट्ससाठी फिजिकल हेल्थ आणि रिकव्हरी हे मेंटल हेल्थशी कशा पद्धतीने कनेक्टेड आहे? प्रश्न हा आहे का की मेंटल हेल्थशी फिजिकल रिकव्हरी कशी कनेक्टेड आहे? आय थिंक स्लीप अँड हायड्रेशन अँड ऑफकोर्स फूड हे सगळंच तुमच्या मेंटल हेल्थशी कनेक्टेड आहे. जर तुमची झोप नाही झाली तर अर्थात आपली पण चिडचिड जास्त होते किंवा आपल्याला पण नीट विचार करता येत नाही. सो तुम्हाला जेव्हा अलर्ट राहायचं असतं ज्या मॅच सिच्युएशनमध्ये, जेव्हा हाय परफॉर्मन्स सिच्युएशन असते, हाय प्रेशर सिच्युएशन असते, तेव्हा जर माइंड रेस्टेड नसेल आणि ते ऑलरेडी खूप क्राऊडेड असेल आणि असा मेंटल फॉग असल्यासारखं असेल तर तुमचे डिसिजन मेकिंग हॅम्पर होतं. त्याच्यामुळे रेस्ट, रिकव्हरी, न्यूट्रिशन इज इक्वली इम्पॉर्टंट इन द मेंटल हेल्थ ऑफ द ॲथलीट. आणि शेवटचा प्रश्न, हे जे माझ्या हातात आहे आणि हे ज्याच्यावरून शूट होत आहे तो आज कॉम्पिटेटिव्ह ॲथलीटचा किती मोठा शत्रू आहे? आय थिंक बराच मोठा आहे. कारण मला असं वाटतं की ॲथलीट्सचा शत्रू म्हणण्यापेक्षा ॲथलीट्सना आपण अजून शिकवलं नाही आहे की ते मॅनेज कसं करायचं. त्यांच्या एकतर खूप लहान वयात त्यांना तो हातात मिळतो आणि मग ते मिळाल्यानंतर जसं मोठ्यांना पण नवीन फोन घेतल्याचं कुतूहल असतं तसं लहान मुलांना तर असणारच आहे. त्यामुळे तो मॅनेज कसा करायचा, त्याच्यात व्हॉट इज गुड कंटेंट, व्हॉट इज नॉट सो गुड कंटेंट हे शिकवणं. ओके, लाईक मी खूप असं करते की मी मोबाईल मॅनर्स शिकवायचा प्रयत्न करते माझ्या ॲथलीट्सना. कारण मला असं वाटतं की जर तुम्ही त्याच्याबद्दल त्यांना एज्युकेट नाही केलं, म्हणजे द आन्सर इज नॉट टू थ्रो इट अवे, द आन्सर इज टू मॅनेज इट. आणि ते लाईक एव्हरीथिंग इन लाईफ. सो इफ यू लर्न टू मॅनेज इट, इट विल बी इझियर. आणि मला असं वाटतं की आजकालचे ॲथलीट्सना हे समजायला लागलं आहे. मे बी त्याचा पण अवेअरनेस झाला आहे, त्याच्यामुळे ते समजायला लागलं आहे. ओके. आणि शेवटचा प्रश्न, सर्वात दुसरा शेवटचा आहे, ह्याच्या आधीचा पण शेवटचा असतो. हां, सॉरी, सर्वात शेवटचा प्रश्न, मेंटल ट्रेनिंगचा महत्त्व समजावून सांगण्यासाठी सर्वात मोठा अडथळा तुमच्या दृष्टीने कोण आहे? पालक, खेळाडू का प्रशिक्षक? आय थिंक हा अडथळा लोकांमुळे नाही निर्माण झालेला आहे. हा अडथळा आपल्याला आपलं ब्रेन दिसत नाही मुळे निर्माण झालेला अडथळा आहे. आपण जिममध्ये गेलो, खूप
फिजिकल ट्रेनिंग केलं की थोडेसे मसल्स दिसायला लागतात, खूप दिवस पळायला लागलो की थोडंसं स्टॅमिना वाटायला लागतो, पण मेंटल ट्रेनिंग करून आपल्याला आपला ब्रेन किंवा कॉन्फिडन्स हा दिसत नाही. त्यामुळे हा अडथळा हा मेंटल ट्रेनिंग ह्या कॉन्सेप्टचाच आहे आणि मला नाही वाटत की कोणी मुद्दामून हा अडथळा निर्माण करत आहे. म्हणजे मी तर उलटं असं म्हणेन की जर कोणी हे डिस्करेज करत असेल तर आय थिंक स्पोर्ट्स सायकॉलॉजीच्या फील्डनी हा त्यांचा जो मिथ आहे, काय त्यांच्या ज्या विचार आहेत हे बदलण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे किंवा त्यांच्याशी बोललं पाहिजे आणि तो नक्की बदलेल याची मला खात्री वाटते. परत एकदा एलिट ऍथलीट्स कडे येताना परत त्याच्यात 2 स्पेक्ट्रम आहेत. रादर तुझ्या बाबतीत आता मी टेबल टेनिस मध्ये जास्त इन्व्हॉल्ड आहे सध्या क्रिकेट सोडून, आणि तू टेबल टेनिस मध्ये काम करतेस गेली किती आता 4 वर्ष झाली ऑलमोस्ट. जास्तच. म्हणजे एलिट टेबल टेनिस बद्दल म्हणतोय. सो त्या याच्यात आपण एक मानव जो प्रॉमिसिंग आहे, मानव ठक्कर, मानव शाह जे प्रॉमिसिंग आहेत, रायझिंग स्टार्स आहेत जेव्हा तू काम करायला सुरुवात केलंस. हरमित देसाई जो सीझन्ड आहे, त्याला एक स्टेप वर कसं जायचं याच्याकरता तो झगडतोय. आणि एक शरत आहे की ज्याला सगळं करून झालंय, मला अजून काहीतरी करायचंय पण ते मला खरंच करायची इच्छा आहे का या फेजमध्ये. या 3 वेगवेगळ्या स्तरांवरच्या इंडिव्हिज्युअल्स बद्दल नाही म्हणत आहे मी, पण हे जनरलाइज या 3 कॅटेगरीज म्हणलं तर त्यांच्याबरोबर डील करताना त्यांना कसं डील करता तुम्ही. आय थिंक ह्याच्यात काही खूप क्रिटिकल फॅक्टर्स आहेत. प्रत्येक इंडिव्हिज्युअल सायकॉलॉजी कन्सल्टिंगमध्ये वय, तुमचं असलेलं गोल किंवा ॲस्पिरेशन, तुमचे आत्तापर्यंत असलेले एक्सपिरियन्सेस आणि तुमची पर्सनॅलिटी, राईट, तुम्ही प्रत्येक गोष्टी कशी हँडल करता, ह्या 4 गोष्टींचा इंटरप्ले होत असतो. आणि अर्थातच तुमच्या आजूबाजू असलेली सपोर्ट सिस्टम, या सगळ्या गोष्टींचा जो इंटरप्ले आहे, ह्या इंटरप्लेनी आम्ही डिसाईड करतो की कोणाबरोबर कुठचं काम करायचं. आणि बऱ्याच वेळा असं होतं की जे रायझिंग लेवलला असतात, ज्याला मी डेव्हलपमेंटल स्टेजचे ॲथलीट्स म्हणतो, डेव्हलपिंग ॲथलीट्समध्ये खूप काम करावं लागतं. कारण एकतर म्हणजे लॉसेस आणि विन्स हे दर आठवड्याला बदलत असतात, ह्याचे इक्वेशन्स बदलत असतात, राईट. तर त्याच्याबरोबर त्यांना करंटली हँडल पण करायचं असतं, स्किल्स डेव्हलप पण करायचे असतात, फक्त फिजिकल नाही, मेंटल नाही, तर टेक्निकली डेव्हलप करायचं असतं. त्यांचे स्केड्यूल्स आणि टुर्नामेंट कॅलेंडर पण त्यांना बघायचं असतं. सो त्यांच्या गोष्टी बऱ्याच त्यांना डेव्हलपमेंटल स्कोप्स असतात. वेरॅज थोडे कोणी एस्टॅब्लिश्ड प्लेयर्स जे असतात त्यांच्याबरोबर मे बी जास्त मेंटल ॲस्पेक्ट, त्यांचा ओपननेस जास्त असतो मेंटल ॲस्पेक्टवर काम करायचा. कारण त्यांना प्रॉबेबली बऱ्याच वेळा हे माहीत असतं की मला फिजिकली काय करायचंय, न्यूट्रिशनली काय करायचंय, टेक्निकली मी कुठच्या गोष्टी केल्यावर मला हेल्प होतं, राईट. आणि मग जे एलिट ॲथलीट्स आहेत ज्यांनी ऑलरेडी अचीव्ह केलंय, आय थिंक त्यांच्यासाठी देर आर डिफरंट काइंड ऑफ चॅलेंजेस. आणि द स्पोर्ट बिकम्स अ होल लॉट मोर मेंटल. कारण द प्रेशर ऑफ गोईंग इन, स्टेपिंग अँड देन लिव्हिंग अप टू not just your own expectations but the expectations of the sport in general is very high. So मला असं वाटतं की प्रत्येक पर्सन हा वेगळा आहे, त्याच्याबरोबर घडलेल्या त्याच्या आयुष्यातले एक्सपिरियन्सेस, घटना या वेगळ्या आहेत, त्याची पर्सनॅलिटी वेगळी आहे आणि त्या सगळ्या गोष्टी अभ्यास करूनच मग आपण नेक्स्ट स्टेप घेऊ शकतो. ओके, 2 प्रश्न आहेत माझे आता शेवटचे. पहिला इज स्पेसिफिकली अबाउट स्पोर्ट लाईक शूटिंग आणि आर्चरी, जिकडे इन कॉम्पिटिशन मेंटल ट्रेनिंग सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं किंवा जास्त महत्वाचं असतं काही वेळेस आउट ऑफ कॉम्पिटिशन ट्रेनिंगपेक्षा. आणि भारतीय आर्चरीचा आपण वर्षानुवर्ष बघतोय, 2024 मध्ये ऑलिम्पिक्स मध्ये पुन्हा एकदा तेच समोर आलं. तर याच्यात सिस्टमिक इश्यू आहे हा का इंडिव्हिज्युअल्सचा प्रश्न आहे? भारताच्या आर्चरीमध्ये जी गडबड होते, ऐन वेळेस नांगी टाकणे, जे 10 वर्षापूर्वीपर्यंत 15 वर्षापूर्वीपर्यंत क्रिकेटर्सचं व्हायचं, आता कमी होतं. तर तो इश्यू आहे काय नक्की? आता तू थोडीशी आतल्या गोटातली आम्हाला काहीतरी खबर देऊ शकशील आर्चर्स? आय थिंक ओव्हरऑल मला असं वाटतं की ह्यावर्षी आर्चरीचा परफॉर्मन्स पूर्वीच्या ऑलिम्पिक गेम्सपेक्षा बेटरच झाला आहे. फिनिशेस पण बेटर होते, मॅचची क्वालिटी पण बेटर होती. सो मी 100% अग्रीच नाही करणार की आपण खूप खराब परफॉर्मन्स केला, राईट. मी हे मान्य करते की
स्पोर्ट्स सायकॉलॉजी सपोर्ट हा इन कॉम्पिटिशन पण खूप महत्वाचा असतो. आणि फक्त शूटिंग आर्चरीसाठी नाही, प्रत्येक स्पोर्ट्ससाठी तो महत्वाचा असतो. कारण जे तुमचे टेक्निकल स्किल्स काल असतात तेच आज राहतात, ते बदलत नाहीत. तुमचा स्टॅमिना, पॉवर ही कालपासून आतमध्ये त्याच्यात काय 25% फरक येत नाही. पण तुम्ही त्याच गोष्टीबद्दल कसा विचार करता, तुमचं मेंटल स्टेट काय आहे, तुमचा माइंडसेट काय आहे, तुम्ही कोणाशी बोललात, त्यांनी तुम्हाला काय सांगितलंय, जाताना रस्त्यावर तुम्ही काय बघितलात, ह्या गोष्टी तुमचा माइंडसेट आणि मूड अफेक्ट करतात. आणि तो मूड तुमचा मग गेम अफेक्ट करतो. सो त्याच्यामुळे कुठच्याही कॉम्पिटिशनमध्ये आणि अक्रॉस ऑल स्पोर्ट्स आय थिंक द मेंटल ऍस्पेक्ट बिकम्स इवन मोर इम्पॉर्टंट ॲज इट कम्स क्लोज टू अ टुर्नामेंट. आणि म्हणूनच मगाशी मी म्हणलं की मोठ्या टुर्नामेंटच्या आधी मला पर्सनली असा एक्सपिरियन्स आहे की ओपननेस ऑफ ॲथलीट्स इज बेटर, राईट. कमिंग बॅक टू आय थिंक शूटिंग अँड आर्चरी, थोडा इट इज अ काम स्पोर्ट, राईट. यू हॅव टू बी इमोशनली काम अँड रेग्युलेटेड, कारण तुम्हाला शांत राहून शूट करायचं असतं. जसं गगन त्याच्या पूर्वीच्या एका इंटरव्ह्यूमध्ये म्हणला होता की म्हणजे माझा शॉट खराब गेला किंवा खूप चांगला गेला तर मी ते एक्सप्रेस करू नाही शकत, मी ओरडू नाही शकत कमॉन म्हणून जोरात, ओके, किंवा मी स्वतःला मोठा मोटिवेशनल स्पीच नाही देऊ शकत मध्ये, राईट. सो आय थिंक त्या दृष्टीने इट इज अ मोर कार्मर स्पोर्ट. त्याच्यामुळे मॅनेजिंग युअर इमोशन्स and emotional up and down and regulating those emotions हे ह्या दोन स्पोर्ट्समध्ये थोडं डिफिकल्ट आहे बाकीच्या स्पोर्ट पेक्षा, कारण त्याच्यात तुम्हाला फिजिकल वेजनी इमोशनल रेग्युलेशन करता येते. बरोबर. आणि तेच तू आजकाल काही आता पुण्यात असल्यामुळे जास्त बऱ्याच टॉप लेवल काही चेस प्लेयर्सना पण सेम अप्लाय होतं, राईट. करेक्ट, कारण वर्बली तुम्ही एवढं एक्सप्रेस नाही करू शकत. शेवटचा प्रश्न, जे आपण आधी पेरेंट्स बद्दल आणि लहान तुम्ही जेवढे लहान असाल तेवढा फायदा तुम्हाला फक्त खेळत असेपर्यंत नाही आयुष्यभरासाठी होतो, हे तू पुन्हा एकदा कशा पद्धतीने सांगशील? कारण काय आज बरेच पेरेंट्स असतात की ओके खेळतोय तर खेळू दे, खेळतीये तर खेळू दे, आम्हाला कुठे सिंधू किंवा गुकेश किंवा विराट कोहली तयार करायचं आहे. अशा वेळेस जर एखादी गोष्ट रिस्ट्रिक्ट करायची म्हणली किंवा ऑप्शनल आहे ती बाजूला ठेवायची म्हणली खेळाच्या रुटीनमध्ये, तरी पहिली गोष्ट मेंटल ट्रेनिंग ऍस्पेक्ट येतो. मग त्यावेळेस आयुष्यभरासाठी ते किती क्रिटिकल आहे हे तू कशा पद्धतीने सांग? आय थिंक सर्वात सोपं सांगायचं तर आपला जो एक एकदम रुडिमेंटरी कॉन्सेप्ट आहे ना, एकदम सिम्पल कॉन्सेप्ट आहे की खेळ आपल्याला काय करतं, तर खेळ आपल्याला रोजची हारजीत शिकवतं जी आपल्याला आयुष्यात उपयोगी पडेल, ओके. पण ही रोजची हारजीत जरी शिकवली तरी ती मॅनेज करणं खेळ शिकवत असलं तरी तो मेंटल ऍस्पेक्ट ही मॅनेज करणं शिकवतं. म्हणजे आज मी हारले तर मी रॅकेट फेकते, दरवाजे आपटते, असं जर मी करत असेल तर पुढे पण माझ्या आयुष्यात जेव्हा पण मी एका डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये येईन तेव्हा माझा रिस्पॉन्स काही प्रमाणात असाच असणार आहे, करेक्ट. मॅच्युरिटीने तो थोडासा काल्मर सोबर होऊ शकतो, पण काही प्रमाणात तो तसाच राहतो अंडर प्रेशर. त्यामुळे आय थिंक सिम्पल गोष्ट सांगायची तर जर आपण खेळाकडनं काही शिकायचं मुलांनी, लाईफ स्किल्स हे शिकण्यासाठी आपण जर मुलांना स्पोर्टमध्ये घालत असू तर मला असं वाटतं की मेंटल ट्रेनिंग नाही पण स्पोर्ट्स सायकॉलॉजीचा फायदा मुलांना इन लर्निंग हाऊ टू मॅनेज दीज स्किल्स, मॅनेज दीज सिच्युएशन्स, किंवा कुठच्या डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये मी काय केलं पाहिजे, माझ्या आयुष्यात ग्रॅटिट्यूड दाखवायला, कृतज्ञ राहायला मी काय प्रॅक्टिस केलं पाहिजे, माझा प्रेझेंटमध्ये मी राहायला, एखादी डिफिकल्ट एक्झाम असेल किंवा एक्झाम असेल तर मला कॉन्फिडन्स असायला किंवा तेव्हा शांत राहून विचार करायला मी काय केलं पाहिजे, हे सगळं गोष्टी मेंटल ट्रेनिंग मधनं शिकता येतं किंवा स्पोर्ट्स सायकॉलॉजिस्ट कडनं शिकता येतं. सो आय थिंक वी हॅव टू बिल्ड अ कल्चर, एक कल्चर फॉर्म झालं पाहिजे की जसं आपण स्पोर्ट करायला फिजिकल फिटनेस करतो, स्पोर्ट नाही केला तरी आपण म्हणतो की अरे आज खेळायला नाही गेलंस पण एक 20 मिनिटं पळून या, तसंच एक मेंटल रुटीन पण असणं मुलांना गरजेचं आहे. आणि ते जर आपण मुलांच्या लहानपणीपासून ग्रो करू शकलो, कल्टिवेट करू शकलो तर मोठ्यापणी त्यांना त्याचा खूप फायदा होईल असं मला वाटतं. परफेक्ट. गायत्री, तुर्तास आपण थांबूया, पण आज तू स्पोर्ट्स कट्ट्यावर आमच्याशी गप्पा मारायला आलीस त्याच्याबद्दल समस्त कट्टेकरींतर्फे मंडळ अत्यंत आभारी आहे. थँक्यू. आणि मित्र हो,
गायत्रीच्या तुम्हाला टचमध्ये यायचं असेल किंवा समीक्षा, तर समीक्षाच्या वेबसाईटची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये देऊ, ती वाचाच. त्याचबरोबर आजच्या एपिसोडबद्दल तुमचा फीडबॅकही आम्हाला कळवा. कमेंट्स करू शकता तुम्ही आपल्या यूट्यूब आणि फेसबुकवर एपिसोडच्या खाली, किंवा आपले बाकीचे प्लॅटफॉर्म जे तुम्हाला आता माहिती आहेत, ट्विटर असो किंवा इंस्टाग्राम असो. सो नक्की तुमचा अभिप्राय कळवा. लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब. अजून काही राहिलंय? नाही. सगळं करा. तुर्तास गायत्री वर्तक मडकेकर आणि अमोल कराडकर तुमची रजा घेत आहेत. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.